आणि ते प्रेझेंटेशन जवळपास 256 लोक त्या झूम मिटिंगला हजर होती आणि लोकांनी प्रश्नांचा भडीमार केला. मग तेव्हा दिघे म्हणले की बाबा हे सगळं काय माझ्या अखत्यारीत नाही किंवा माझ्या अखत्यारीच्या बाहेर येते. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं कन्सल्टंट देऊ शकतात. म्हणजे महापालिकेची अवस्था हीच आहे की कन्सल्टंट प्रश्नांची उत्तर देऊ शकतात, अधिकारी नाही. मग ते म्हणले तुम्ही आम्हाला ईमेल पाठवा, आम्ही उत्तर घेऊन देऊ. मग आम्ही त्यांना एक हातभर ईमेल पाठवले, त्यात पुष्कळ 25-30 मुद्दे घातले. बऱ्याच संस्थांनी पाठवली, म्हणजे जीवित नदीने पण वेगळी पाठवली, आम्ही लोकांकडनं गोळा करून पाठवली. त्याच्यानंतर दिघ्यांनी जवळपास महिना दीड महिन्याच्या फॉलोअप नंतर एक उत्तर पाठवलं की जे असं थातुर मातुर होतं. मग आम्ही मोनाला साहेब, त्यांचे वरिष्ठ मोनाला, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी परत कन्सल्टंटला विचारून सांगतो ऍज युजल. मग कन्सल्टंटला पाठवलं, परत कन्सल्टंटनी तीच थातुर मातुर उत्तर तीच फॉरवर्ड केली. आमच्याकडे एवढंच आहे. त्यानंतर कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीमध्ये मोनाला, दिघे, कन्सल्टंट्स आणि आम्ही काही मंडळी अशी एक मीटिंग झाली. त्याच्यातही त्या प्रश्नांची उत्तर देता आली नाही. मग तेव्हा खेमनार साहेब म्हणले नाही हे सिरियस आहे खूप, आपण या सगळ्याची उत्तर घेऊच. त्या गोष्टीला फक्त 1.5 महिना झाला, त्याची कसली उत्तर अजूनपर्यंत आलेली नाहीत. पण परवा मात्र ठराव मांडून त्याच्यावर 4.5 कोटीचं बजेट सँक्शन होऊन सगळं झालं. म्हणजे नदी सुधारली पाहिजे तर वाद असूच शकत नाही, पण नदी सुधारली पाहिजे अशा प्रकारच्या प्रोजेक्टनी ती सुधारण्याची ऐवजी बिघडण्याची शक्यता खूप जास्त आहे. असं असताना ज्या बेसिक मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे, ज्या बेसिक मुद्द्यांचं शंका निरसन व्हायला पाहिजे, त्यांचं शंका निरसन झालंच नाही. आणि तरी हा प्रोजेक्ट पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला. सारंग यादवाडकरांची एक मीटिंग प्रत्यक्ष कमिशनरांबरोबर झाली याच विषयावर, त्याचं डिटेल्स आहे. त्या मीटिंग मध्ये वंदनाताई होत्या, अनुआगा होत्या आणि या प्रकल्पाचे सल्लागार आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी सगळे उपस्थित होते. त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं, परंतु आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचं ते उत्तर देऊ शकलेले नाही त्या मीटिंग मध्ये सुद्धा. त्यामुळं आता या प्रकल्पाचं पुढे काय होणार आहे काय नाही हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि वेलणकरांनी सांगितलं त्याप्रमाणे 4,727 कोटी रुपये त्याला अप्रूव्ह करण्यात मात्र अत्यंत चपळाईने करण्यात आलेले आहेत. तर या संदर्भात बेसिकली म्हणजे माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की केवळ एक पत्रकार म्हणून तुम्ही या विषयाकडे बघू नका, एक पुणेकर म्हणून पण बघा. कारण जे काही सफर होणार आहोत ते आपण सगळे सफर होणार आहोत. जो काही इम्पॅक्ट होणार आहे तो आपल्या सगळ्यांवर, आपल्या जवळच्या लोकांवर होणार आहे. आपण या विषयाकडे एक पुणेकर म्हणून सामायिकरित्या बघणं खूप महत्वाचं आहे. काय काय पॉइंट्स आहेत तुम्ही बेसिक पार्श्वभूमीमध्ये अजून एक ऍड करणं आवश्यक आहे, ते म्हणजे द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट या संस्थेने 2014 साली महाराष्ट्र शासनासाठी जो एक रिपोर्ट तयार करून दिला, त्याच्यात त्यांनी सांगितलं की पुढील काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये 37.37% पावसाचं प्रमाण वाढणार आहे, अॅन्युअल पाऊस, आणि ढगफुटी हे याचंही प्रमाण खूप जास्त वाढणार आहे. आणि अर्थात हा रिपोर्ट दिल्यानंतर त्याला कुठेही महापालिकेने कुठल्याही त्यांच्या प्रकल्पामध्ये याला कन्सिडर केलेलं नाही. तर ही सगळी बॅकग्राऊंड झाली. तर याच्या बॅकग्राऊंडवर तुम्हाला काय, तर मी काही काही फक्त मुद्दे सांगतो. त्या मुद्द्यांशी संबंधित सगळी एव्हिडन्सेस, डॉक्युमेंट्स जोडलेली आहेत ती तुम्हाला रिलेट करून दाखवतो. मुळात नदीकाठ सुधार प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचं आहे. हे जे अंदाजपत्रक तयार केलेलं आहे हे 2,619 कोटी रुपयांचं आहे. तर हे 6 नंबरचं पान, त्याच्यात खाली टोटल कॉस्ट 2,619 कोटी रुपये आहे. असं असताना 4,727 कोटी रुपये का मान्य केलेले, हा एक पहिला प्रश्न. अर्थात हा आर्थिक विषय आहे. नंतर हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स म्हणजे पर्यावरणीय मंजुरी मिळाली असा एक खूप लोकांच्या समोर प्रोजेक्ट केलं जात आहे. परंतु ती जी परवानगी मिळालेली आहे ती अतिशय आक्षेपार्ह आणि वादग्रस्त स्वरूपाची आहे. त्याच्यात काय काय मुद्दे आहेत तुम्हाला सांगतो. अगदी बेसिक मुद्दे आहेत. सिया म्हणजे स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटी ही कमिटी त्यांच्या मीटिंग मध्ये एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स देते. त्यांनी 11/10/19 ला या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी दिली. तर त्यांच्या मीटिंगचे जे मिनिट्स आहेत त्या मिनिट्स मध्ये काय लिहिलेलं आहे
की या प्रकल्पामध्ये 4 बंधारे बांधण्यात येणार आहेत, बराजेस बांधणार आहेत नदीमध्ये. मुळा नदीवर, मोठा नदीवर आणि मुळा मोठा नदीवर मिळून असे 4 बंधारे अजून बांधणार आहेत. परंतु या समितीकडे या क्षेत्रातील तज्ञ नसल्यामुळे समितीने याचा अभ्यास केलेला नाही. म्हणजे ते बराजेस बांधल्यामुळे, हे बंधारे बांधल्यामुळे त्याचा काय परिणाम होईल, किती पाणी थांबेल, ते पाण्याची क्वालिटी काय असेल, त्यामुळे फ्लड लेवल त्याच्यावर काय परिणाम होईल याचा अभ्यास काही केलेला नाही. सक्षम प्राधिकरणाकडून याचा अभ्यास करून घेण्यात यावा. हे त्यांनी महापालिकेला स्पष्ट काय सांगितलेलं आहे की तुम्ही याचा अभ्यास इंडिपेंडेंटली करून घ्यावा. आता हे आहे पेज नंबर 7 बघा तुम्ही. सगळ्यात वरचा जो आहे सिया डिसिजन, पीपी म्हणजे प्रोजेक्ट proponent informed that there are 4 barrages to be constructed at following places: Mula, Kaspatte Chowk, Bund Garden, Mundwa and Garwali College. As the committee has no expert working in this field, the committee has not gone into this aspect. Proper appraisal from proper authority in this regard is solicited. SEAC decided to recommend the proposal. SEAC म्हणजे State Environment Assessment Committee decided to recommend this proposal for prior environmental clearance subject to project proponent complying with the above conditions. ह्या कंडिशन्स कम्प्लाय केल्या तरच त्याला अप्रुव्हल आहे असं त्याचा अर्थ. कॉर्पोरेशननी या बराजेसचा पूर्ण अप्रेझल करून त्याचे इम्पॅक्ट काय होतील याचा स्वतंत्र अभ्यास करून केलेला आहे का, हे कोणासमोर ठेवलेलं आहे का. आम्ही रेग्युलर बेसिसवर कॉर्पोरेशनच्या सर्व अधिकाऱ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. अजूनपर्यंत एकानेही या बराजेसचा इम्पॅक्ट केलेला आहे, असेसमेंट केलेली आहे असं आम्हाला सांगितलं. पुढे त्याच्यात जे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की या प्रकल्पामध्ये काही बांधकाम नियोजित नाही. 0 स्क्वेअर मीटर्सचं बांधकाम या प्रकल्पामध्ये आहे. 5, 7 आणि 8 वर आपण बघूया. 5, 7 वरच आपण पहिल्यांदा बघू. दुसरा तो इथे बघा, हा प्रपोज बिल्ट अप एरिया FSI अँड नॉन FSI. FSI एरिया 0 स्क्वेअर मीटर्स, नॉन FSI एरिया 0 स्क्वेअर मीटर्स. FSI म्हणजे जिथे छत येतं ते, आणि नॉन FSI म्हणजे जिथं नुसतं कॉन्क्रिटायझेशन असतं. FSI मध्ये धरत नाही. पार्किंग एरिया किंवा कुठलाही पिचिंग म्हणा किंवा एखाद्या भिंती बांधणं, त्याचं फाउंडेशन, ही जी असते ती FSI मध्ये धरत नाही. नॉन FSI 0 स्क्वेअर मीटर, टोटल बिल्टअप एरिया 0 स्क्वेअर मीटर. हे स्पष्ट हे सियाचे मिनिट्स आहेत एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स देताना. आता पुढे काय आहे, सियाने असे स्पष्ट केले आहे की या प्रकल्पामध्ये काहीही बांधकाम नियोजित नाही. प्रत्यक्षात प्रकल्पामध्ये अनेक बांधकामे नियोजित आहेत. रिटेनिंग वॉल्स, प्रॉमेनेड्स, जिने, घाट, स्वच्छतागृहे, उपहारगृहे, वाहनतळ, प्लाझा, पूल, या सर्व बांधकामांचे क्षेत्रफळ सुमारे 18 लाख चौरस मीटर, चौरस फूट नव्हे, आणि 18,000 नव्हे, 18 लाख चौरस मीटर म्हणजे 445 एकरच्या आसपास या बांधकामांचं क्षेत्र आहे. आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स देताना काय म्हणलेले हे तुमच्या डोळ्यासमोर आहे, 0 स्क्वेअर मीटर्स. काय या एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सला अर्थ आहे? ज्यांनी दिला त्यांनी तरी डोळे उघडे ठेवून दिलेला आहे का? आणि ज्यांनी घेतला आणि नंतर 4,727 कोटी आपल्या सगळ्यांच्या खिशातले देण्याचं अप्रूव्ह केलेलं आहे, त्यांनी तरी याचा विचार केलेला आहे? आता याच्यात ही पुढे यादी दिलेली आहे. या यादीत सगळी काय काय कन्स्ट्रक्शन आहेत ही त्यांच्या कॉस्ट एस्टिमेट मधनच काढलेलं आहे, कॉपी पेस्ट केलेलं आहे. याच्यात सगळी कन्स्ट्रक्शन काय आहे हे सगळं दिलेलं आहे. रिटेनिंग वॉल, मिडल लेवल अँकर स्लॅब, हा एकच आयटम पहा. मिडल लेवल अँकर स्लॅब 1,16,028 स्क्वेअर मीटर्स. मिडल लेवल अँकर स्लॅब विथ की 1,17,000 स्क्वेअर मीटर्स. अप्पर लेवल पिचिंग 1,40,000 स्क्वेअर मीटर्स. असं करत करत पुढे प्लाझा 77,000 स्क्वेअर मीटर, पार्किंग स्पेसेस 67,000 स्क्वेअर मीटर, फूड कोर्ट 27,000 स्क्वेअर मीटर. हे सगळं या प्रोजेक्टच्या कॉस्ट एस्टिमेट त्यांनी जी DPR तयार केलेला आहे त्याच्यातून काढलेलं आहे. या फिगर्स त्या आम्ही DPR तुमच्याशी शेअर करू शकतो जर कोणाला पाहिजे असेल. आणि हे सगळं 18 लाख स्क्वेअर मीटर्सचं कन्स्ट्रक्शन असताना
0 स्क्वेअर मीटर्स आहे असं दाखवून याला पर्यावरणीय मंजुरी मिळवायची आणि एवढी मोठी अमाऊंट सँक्शन करायची, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि त्याची उत्तर मिळेपर्यंत विचारत राहिलं पाहिजे. सियाने असं पण म्हणलेलं आहे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स देताना की इथं कुठली इमारत अस्तित्वातली पाडली जाणार नाही, जुनं काहीही पाडलं जाणार नाही. पेज नंबर 8 वापरू. हा दुसरा त्याच्यातला काय, पेज नंबर 8. एक्झिस्टिंग स्ट्रक्चर इफ एनी, देअर आर नो एक्झिस्टिंग स्ट्रक्चर, म्हणजे प्लॉट जिथे या प्रोजेक्टच्या बाउंड्री मध्ये कुठेही एक्झिस्टिंग स्ट्रक्चर नाही. Details of the demolition with disclosure. There will be no demolition. There will be no demolition. प्रत्यक्षात त्यांचा जो डीपीआर आहे त्या डीपीआर मध्ये बाबा भिडे पूल पाडला जाणार आहे. नदीकाठचा जो रस्ता आहे बाबा भिडे पूल म्हणजे त्या बाजूला जाणार आणि ह्या बाजूला म्हात्रे पुलापासून इथपर्यंत येणारा हा रस्ता पूर्णपणे काढला जाणार आहे. कित्येक भिंती पाडल्या जाणार आहेत. एक बंड पण पाडला जाणार आहे. हे सगळं त्यांच्या डीपीआर मध्ये आहे. त्यासाठी काहीतरी त्यांनी एक नॉमिनल टोकन अमाऊंट म्हणून 5 कोटी रुपये सँक्शन केले आहे. फक्त एक टोकन अमाऊंट म्हणून 5 कोटी रुपये त्याच्यात ठरलेले. तुमच्या डीपीआर मध्ये तुम्ही एवढ्या इमारती ऍक्च्युअल डिमॉलिश करणार आहात म्हणून सांगताय आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेताना त्याच्यात म्हणलं जातंय की देअर आर नो एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स अँड देअर विल बी नो डिमॉलिशन. कळत नाही काय. त्याच्यानंतर कॉर्पोरेशननी जलसंधारण खात्याला इरिगेशन डिपार्टमेंटला विचारलं की त्यांचं एनओसी घेण्यासाठी किंवा प्रोजेक्टला तुमचं एनओसी द्या. इरिगेशन डिपार्टमेंटनी 15/11/19 स्पष्ट कॉर्पोरेशनला कळवलेलं आहे. हे पत्र आता 9 नंबरच्या पानापासून आहे. 9/10/11 15 नोव्हेंबर 19. त्याच्यात काय म्हणलेलं आहे, खासगी अभिकरणाकडून तयार करून घेतलेला व CWPRS पुणे यांच्याकडून तपासून घेतलेला मुळा मोठा या नद्यांचा हायड्रोलॉजी आणि हायड्रॉलिक्स रिपोर्टला आम्ही संमती देण्याचा प्रश्न उद्भवत आहे. पूररेषांच्या आत नदीकाठ विकसन प्रकल्प राबवताना नदीचा प्रवाह बाधित होऊन नदीच्या पूरवहनामध्ये अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. नंतर त्यांनी 10 नंबरच्या पानावर डिस्चार्जेस किती, मॅक्सिमम फ्लो किती असेल हे दिलेले. मुठा, मुळा, संगमाच्या आधी, संगमानंतर आणि मुळा. हे पूर विसर्ग व पूररेषा या अंतिम असून यात बदल कुठलाही होणार नाही हेही त्यांनी स्पष्ट दिलेले. म्हणजे फ्लडलाईन्स ज्या काही आहेत हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. फ्लडलाईन्स ज्या काही आहेत या बदलल्या जाणार नाहीत असा उल्लेख इरिगेशन डिपार्टमेंटने केले. त्यांचंच पत्र जोडलं. परवाच्या बातमीत काय होतं, आता पूररेषा शिल्लकच राहणार असं होतं. मला वाटतं कोणीतरी स्टेटमेंट दिलं होतं. मला वाटतं महापौरांनी का कोणी दिलं होतं मला माहिती नाही, परंतु महानगरपालिकेतर्फे कोणीतरी स्टेटमेंट असं दिलं होतं की आता याच्या पुढे या प्रकल्पामुळे पूररेषांचं अस्तित्वच संपलं. पुढे आपण 11 नंबरच्या पानावर या. तिथे जलसंपदा खात्याने काय म्हणलेले आहे ते पहा. लाल चौकट केलेली आहे. जलसंपदा विभागाने यापूर्वी मुळा मोठा या पुणे शहरातील नद्यांचे निर्धारित केलेली पुरांची आकडेवारी व पूररेषा यामध्ये सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात येऊ नये. पूररेषेत कुठलाही बदल करण्याचा अधिकार कॉर्पोरेशनला नाही. 2. नदीकाठ सुधार प्रकल्प राबवताना मुळा मोठा या नद्यांचे पूरवहन क्षेत्र म्हणजे काठक्षेत्र, क्रॉस सेक्शन की ज्याच्यातून सगळं पाणी वाहतं, असा सॉसर शेप असतो नदीचा क्रॉस सेक्शन, त्याच्यातून पाणी वाहतं. तर हा काठक्षेत्र कमी होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. पण प्रत्यक्षात तुम्ही बघितलं असेल आता 12 नंबरच्या पानावर इथे त्यांनी काठक्षेत्र, क्रॉस सेक्शन नद्यांचे कसे होणार आहे ते दिलेलं आहे. ही त्यांची ज्या डीपीआर मधली ड्रॉइंग आहे. हे पहा, मुळात नदीचं हे पात्र इथून इथपर्यंत, त्याच्यात हे ब्राऊन याच्यात जे दाखवलेलं आहे ही सगळी भर घालण्यात येणार आहे. ही सगळी भर घालण्यात येणार आहे आणि जे एवढं रुंद पात्र होतं ते फक्त एवढंच करणार आहे. असं हे सगळ्या ड्रॉइंग मध्ये आहे. सगळे क्रॉस सेक्शन त्यांनी जे 200-500 क्रॉस सेक्शन दिलेले, प्रत्येक क्रॉस सेक्शन मध्ये ही नदी पात्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर भर घातली जाणार आहे, भिंती बांधल्या जाणार आहेत आणि ही जमीन जी नदी पात्राचा भाग आहे तिथं ही अशी जमीन निर्माण केलेली आहे.
त्यानंतर हे झाले इरिगेशन डिपार्टमेंटचं. आता या नदी सुधार प्रकल्पामध्ये नदीकाठी बांधण्यात येणाऱ्या भिंतींची उंची कित्येक ठिकाणी भोवतालच्या जमिनीपेक्षाही जास्त दाखवते. नदी म्हणजे काय असतं, दोन्ही बाजूनी पाणी वाहत येतं, ते एका ठिकाणी जमा होतं आणि पुढे उताराप्रमाणे वाहत जातं. सगळीकडून नदीत पाणी वाहत येत असतं, किंवा ओढा असेल, झरा असेल, काही असेल. तिथे जर तुम्ही भिंती बांधल्या आणि नदीचं पाणी बाहेर वाहून जाऊ नये, पूर येऊ नये म्हणून अशा भिंती उंच केल्या, तर बाहेरून येणाऱ्या पाणी नदीत कसं जाईल? बाहेरून जे पाणी येतं ते नदीत तर गेलं पाहिजे ना. आता त्यांनी कित्येक ठिकाणी या एम्बॅंकमेंट्स त्याला जे म्हणतात त्या अशा दाखवले की नदीच्या बाजू बाहेरच्या जमिनीपेक्षा 15-15, 20-20 फूट उंच दाखवलेल्या आहे. एका ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी दाखवलेले आहे. मग जे बाहेरचं पाणी हे नदीत वाहून कसं जाणार? शक्यच नाहीये. त्यामुळं ते पाणी जे आहे शहरातनं जे नदीत पाणी वाहून जातं हे सगळं शहरात तुंबून राहणार. याच्यात तुम्ही 12 नंबरच्या पानावर आपण परत जाऊया. याच्यात खालची 2 स्केचेस बघा. 12 नंबरच्या पानावर खालच्या 2 स्केचेस मध्ये इथे पहा, ह्याच्या डावीकडे जमिनीची लेवल आणि त्याच्या वरती एम्बॅंकमेंट दाखवते, ती जी पिरॅमिड शेपची जी आहे. उजवीकडे सुद्धा पहा, अशी स्टेप मध्ये एम्बॅंकमेंट आहे आणि हे उजवीकडची जमिनीची लेवल खाली येते. खालच्या स्केच मध्ये पण बघा, डावीकडची उजवीकडची दोन्ही एम्बॅंकमेंट जे आहेत त्या बाहेरच्या जमिनीपेक्षा खूप वरती दाखवलेल्या आहेत. त्यामुळे इथे हा प्रश्न, या प्रश्नाला सुद्धा हा साधा प्रश्न आहे की नदी शहरामध्ये पाणी तुंबणार नाही, ज्याला शास्त्रीय भाषेत प्लुवियल फ्लड्स म्हणतात. हे प्लुवियल फ्लड्स पुण्यात होणार नाही, निर्माण होणार आहे. याची तुम्ही काय काळजी घेतलेली आहे? उत्तर आज तागळ्यात मिळाले आपल्याला, आज तागळ्यात याच्यावर उत्तर मिळाले. त्यानंतर मनपाने असा एक दावा केलेला आहे की CWPRS या प्रोजेक्टला क्लिअरन्स दिलेला आहे. त्यांनी इरिगेशननी क्लिअरन्स दिला असंही म्हणलेले. प्रत्यक्षात इरिगेशनच्या ज्या अटी आहेत त्या कुठेही राबवताना दिसत नाहीये. CWPRS पण याला अप्रुव्हल दिलं म्हणून सांगितलेलं आहे. आता CWPRS काय म्हणलेलं आहे त्याच्यात आम्ही त्यांना विचारलं CWPRS की तुम्ही अप्रुव्हल याला दिलेला आहे का? 13 नंबरचं पान बघूया. हे CWPRS लेटर आहे, 5 एप्रिल 2021 साली आहे. काही महिन्यांपूर्वी CWPRS दिलेलं पत्र आहे. त्याच्यात काय म्हटलेलं आहे? CWPRS did not conduct any study of riverfront development of PMC. म्हणजे काही त्यांनी स्टडीज कंडक्ट केलेल्या आहे. CWPRS has not conducted or undertook the study of R&D work of PMC. There is no way it can ask PMC to review the study that it did not conduct at the first instance. PMC may take a decision in this regard if it finds necessary or warranting. Detailed study in this regard may be referred to CWPRS. म्हणजे जर PMC ला वाटलं तर याचा डिटेल स्टडी त्यांनी आम्हाला करायला सांगा, आम्ही करू. हा CWPRS नी स्पष्ट पत्रात उल्लेख केला की याचा आम्ही स्टडीज केल्या. असं असताना कॉर्पोरेशनचे अधिकारी ढोल वाजवत आहेत की CWPRS नी याला क्लिअरन्स दिलेला. आता थोडक्यात काय, नदी आकुंचित केली जाणार आहे, रुंदी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे, दोन्ही बाजूनी भर घालून जमिनी निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुराची पातळी वाढणार आहे, गॅरंटी आहे की पुराची पातळी वाढणार आहे. आता याच्यात अजून एक ते बांधांचं आपण म्हणलो होतो की यात बरीच भरवणी नदीमध्ये वर्षभर पाणी दिसावे म्हणून नव्याने बांधण्यात येणारे बांध, या बांधांमुळे नदी पात्रात पाणी अडवले जाणार आहे. त्यामुळे ते सगळं पाणी म्हणजे काय, सुएजच अडवलं जाणार. नंतर ज्या एम्बॅंकमेंट्स बांधल्या जाणार आहेत त्याचा जो पाया खालपर्यंत जाणार आहे, त्यामुळं जे नदीमुळे जे ऍक्विफर्स जे असतात ते रिचार्ज होत असतात आणि विहिरींना, बोरवेलना पाणी येत असतं, ते ऍक्विफरचं रिचार्जिंग होण्याची ते पण बंद होईल. याच्यात अजून एक महत्वाचा म्हणजे मुद्दा असा आहे की या DPR मध्ये असं म्हणलेलं आहे पान क्रमांक 224 वर की फ्लड प्लेन्स मध्ये या भिंती बांधल्यावर जी काही जमीन तयार होईल त्याच्यातली 625 हेक्टर जमीन
की याचा उपयोग करून आर्थिक उभारणी या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. 625 हेक्टर म्हणजे नदीपात्रात भर घालायची, भिंती बांधायच्या, जमीन तयार करायची, रिक्लेम करायची की जी सार्वजनिक आहे, नदीची आहे आणि त्याचा कमर्शियली उपयोग करून या प्रकल्पासाठी आर्थिक उभारणी करायची. एवढंच नाही तर पुढे असंही म्हणलेलं आहे की नद्यांना लागून 180 एकर सरकारी जमिनी आहे. या जमिनींची विक्री करून ही नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी पैसे उभारता येतात. ते ज्या सरकारी जमिनी ज्या आहेत 180 एकर त्या पण विकल्या जाणार आहेत या नदीपात्रातल्या प्रकल्पासाठी. एनिवे, तर थोडक्यात काय, या सगळ्या जमिनींची मालकी कॉर्पोरेशनचे अधिकारी, त्याचं जे काही एसपीव्ही होणार आहे, तिथले जे ब्युरोक्रॅट्स आहेत हे ठरवणार आहेत. सामान्य माणसांच्या हातात या संदर्भातलं काहीही राहणार नाही की ज्या जमिनी जी आपली सगळ्यांची प्रॉपर्टी. पुढचे जे इश्यूज आहेत हे ऑब्व्हियस आहेत, ते तुम्ही वाचू शकता. बेसिकली ही जी पार्श्वभूमी आणि याचे जे इम्पॅक्ट जे काही महत्वाचे आहेत ते तुम्हाला सांगितले. या प्रेस नोट मध्ये त्याचे सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स पण जोडलेली आहेत. इव्हन ते किती एकर जमीन विकता येईल, कमर्शियली वापरता येईल ते पण सगळं त्यांच्या बीपीआर मधला सगळा डिटेल्स दिलेली आहे. जीपीआर मधले रिलेव्हंट पॅराग्राफ्सच इथे ठेवले. डीपीआर ऑनलाईन आहे. डीपीआर ऑनलाईन माहिती नाही, ऑनलाईन आहे का नाही. आहे डीपीआर ऑनलाईन, चेक करायचं. आयुक्तांचं काय म्हणणं आहे असं? नाही, म्हणणं काहीच नाहीये. त्यांनी प्रश्न विचारतात आणि कुठलंही याचं उत्तर त्यांचं नाहीये. आम्ही कन्सल्टंटना विचारून तुम्हाला सांगतो. बघा, आतापर्यंत सगळ्यांची, बोनाला पासून अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सगळ्यांच्या मीटिंग मध्ये त्यांनी दिलेलं उत्तर एकच की कन्सल्टंट या बाबतीत आम्हाला उत्तर देतील, आम्ही त्यांना विचारू, त्यांच्याकडनं उत्तर घेऊन तुम्हाला देऊ. सरांचं म्हणणं होतं की कन्सल्टंट बरोबर पण एकदा meeting झाली. होता ना, कन्सल्टंट हजर होता. त्यात काय म्हणणं होतं? काहीच नाही, तो काहीच बोलला नाही. त्यांनी बेसिकली कन्सल्टंट अशा वेळेला काय करतात, इतक्या ज्यांच्या ज्युनियर स्टाफला पाठवतात की त्यांना धड काही समजत नसतं. ते स्वतःचा लॅपटॉप पण कन्सल्टंट समोर हे सगळे प्रश्न मांडण्यात आले ना तुमचे? सगळे प्रश्न मांडलेले आहेत. ते कन्सल्टंटला पण एक मिनिट, आम्ही पहिल्यांदा हे पाठवलं सगळं महापालिका. आम्ही कन्सल्टंटला ओळखतच नाही ना, त्यांना कसं डायरेक्ट पाठवणार. आम्ही महापालिका अधिकाऱ्यांना पाठवलं, त्यांच्याबरोबर 3 कम्युनिकेशन मीटिंग सगळं झालं, काही झालं नाही. मग आता कन्सल्टंटला बोलवतो मीटिंगला, म्हणून कन्सल्टंटला मीटिंगला बोलवलं. 2 ज्युनियर मुली आल्या होत्या, त्या म्हणल्या यातलं हे आम्हाला माहित नाही, ते आम्हाला माहित नाही, ते आम्हाला माहित नाही, इकडे चेक करायला तिकडे चेक करायला लागेल. शेवटी खेमनार साहेबांच्या लक्षात आलं की हे काय बरोबर नाही. ते म्हणले नाही, आम्ही यांच्याकडनं सगळी माहिती घेतो, कन्सल्टंट कडनं पूर्ण माहिती घेऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला पाठवतो. या गोष्टी 1.5 महिन्यात आल्या, अजून काही उत्तरं आलेली नाही. पण याच्या आधीच आपण एनजीटीत गेलेलो होतो. नाही, याचा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जो आहे हा आम्ही एनजीटी चॅलेंज केलेला आहे. कारण तो बेसिकली अत्यंत फॉल्टी आहे. ते मगाशी मी मुद्दे त्याच्यात दिलेले आहेत, मगाशी सांगितले ते मुद्दे अत्यंत फॉल्टी आहे. बेसिक गोष्टीच त्याच्यात कन्सिडर केलेल्या आहेत. पण त्याचं स्टेटस काय आहे? कशाचं? त्या केसचं स्टेटस काय? एनजीटीत फाईल झालेली आहे, नोटिसेस सर्व झालेल्या आहेत, त्यांनी त्यांचा रिप्लाय दिलेला आहे. आता हिअरिंग होती. जोपर्यंत एनजीटी मध्ये ते प्रकल्पाला